brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यसभेच्या एका जागेसाठी दिल्लीला कोणाला पाठवायचं या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्या भेटीबद्दल खुद्द आदित्य ठाकरे यांनी तात्काळ पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे भेटले. या भेटीत राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते चर्चेसाठी एकत्र येतील, असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, तर 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या 1 जागेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षांनी दावा केलाय. त्यामुळे नेमकी ही जागा कोणाला मिळणार याबाबत अद्यापही साशंकता आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतच 2 प्रवाह असल्याचं पाहायला मिळतंय. संख्याबळ आणि महाविकास आघाडीने ठरवलेल्या रोटेशन पॉलिसीनुसार ही जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवायला हवी, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. मोठी नावं चर्चेत आली तर मग यावेळी आमची संधी जाईल, काँग्रेस पुढच्या वेळी कोणीतरी आणेल, असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र संजय राऊत आधीपासूनच पवारांच्या बाजूने असल्याचं चित्र आहे. आदित्य ठाकरे म्हणतात, आमची जागा जाईल, तर दुसरीकडे संजय राऊत म्हणतात, आम्ही राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ. याचा अर्थ महाविकास आघाडीत राज्यसभेच्या एका जागेवरून मतभेद आहेतच, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा एकवाक्यता नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेना महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आमचे 20 आमदार आहेत. आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा 1 जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. कोणताही एक पक्ष याबद्दल परस्पर निर्णय जाहीर करू शकत नाही, असं सुद्धा आता संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. तर प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात काय चर्चा होईल, नेमकं काय ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबईत ब्युरो रिपोर्ट.